नमस्कार रसिक श्रोते हो, मी रश्मी चाफेकर श्रवण याच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करते. मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझा आणखीन एक लेख, ज्याचं नाव आहे आनंदाची गाठोडी. काही काळापूर्वी शिकागोच्या महाराष्ट्र मंडळाने आम्ही खूप पूर्वी केलेला एक कार्यक्रम प्रसारित केला आणि त्या कार्यक्रमाशी निगडीत आठवणी क्षणात जाग्या झाल्या. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी रंगमंचावर दिसल्या आणि मी नकळतच त्यावेळी केलेल्या तालमी, आम्ही त्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्यांच्याबरोबर आनंदात घालवलेला वेळ यात रमून गेले. आणि मग विचार आला की अशा कितीतरी आठवणींची गाठोडी आपण बांधून ठेवलेली असतात, नाही का? त्यात काही दुःख देणारी असतात तर काही आनंदाची गाठोडी असतात. पण मी आज ठरवलंय की भूतकाळापासून ते वर्तमानापर्यंतची फक्त आनंदाची गाठोडी सोडायची आणि त्यात काय काय बांधून ठेवलंय ते बघायचं. असं ठरवल्यावर मी पहिलं गाठोडं सोडलं ते होतं लहानपणाचं. मला अगदी बालपणाचं गाठोडं मिळालं नाही, कारण ते बांधायला मला तेवढी समजही नव्हती आणि माझं वयही नव्हतं. पण मला खात्री आहे की ते पण नक्की आनंदाचं गाठोडंच होतं. माझं लहानपणाचं गाठोडं मी सोडलं तर त्यात होत्या दादाबरोबरच्या आठवणी, त्याच्याशी केलेली भांडणं, पण तो नसला की चलबिचल होणाऱ्या मनाच्या कथा. त्या गाठोड्यात होत्या आईबाबांच्या आठवणी. आईबाबांनी घेतलेली काळजी, त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी दिलेलं प्रोत्साहन, त्यांच्या बोलण्यातून जाणवणारा अभिमान, जो मोठं झाल्यावर जास्त कळायला लागला. त्यांनी प्रसंगी सुनावलेल्या 4 गोष्टी, तेव्हा त्यांचा राग यायचा, पण मोठं झाल्यावर, विशेषतः आई झाल्यावर, त्यांच्या त्या रागावण्यातली, थोडीशी बंधनं घालण्यातली काळजी कळायला लागली. ह्याच गाठोड्यात होत्या शाळेच्या आठवणी. शाळेची इमारत, शाळेतल्या शिक्षिका, शाळेतल्या मैत्रिणी, बाकावर बसून खाल्लेले डबे, आठवड्यातून एकदा साबुदाणे वडे विकायला येणाऱ्या त्या बायका, मैत्रिणींची भांडणं सोडवण्यासाठी केलेले उपद्व्याप, हाताची ओंजळ करून नळावर प्यायलेलं पाणी, तेव्हा शाळेत झालेल्या आणि अजूनही संपर्कात असलेल्या मैत्रिणी, जीवनाचा एक भाग बनलेला खो खो, त्यासाठी आमच्याबरोबर किंवा आमच्याहून अधिक कष्ट ज्यांनी घेतले ते आमचे शिक्षक, जिंकलेल्या स्पर्धा, अंगात शक्ती यावी, स्टॅमिना वाढावा म्हणून एकदाच, फक्त एकदाच दुधात घालून खाल्लेलं कच्चं अंड आणि ते पुन्हा कधीही न खाण्याचा घेतलेला धडा, खो खोचं मैदान आणि त्यावर पाणी मारल्यावर येणारा मातीचा गंध, अशा कितीतरी आठवणींचं हे शालेय जीवन आणि खो खो यांचं गाठोडं माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं आणि अजूनही आहे, म्हणून तर इतकं जपून ठेवलंय ना. शालेय जीवनानंतर मी उघडलं कॉलेजचं आणि त्यातच दडून बसलेलं येणाऱ्या विशीचं गाठोडं. या गाठोड्यात होत्या नव्या ओळखी, नव्या मित्रमैत्रिणींबरोबरच शालेय जीवनातल्या काही सख्या ह्याही गाठोड्यात होत्या. अचानक बदललेलं, वेगळंच, पंख फुटलेलं हे विश्व होतं. नव्यानेच इंग्लिश माध्यमाशी झालेला परिचय आणि त्यामुळे अनेक वेळा उडालेली भंबेरी. हे आठवलं की आजही आपण कसे काय 1-1 वर्ष पास करत पार विद्यापीठापर्यंत जाऊन पोचलो ह्याचं आश्चर्य वाटतं. पण त्या आठवणींनी हसू फुटल्याशिवाय राहत नाही. आता मी भूतकाळातलं पुढचं गाठोडं उघडलं. ते होतं विद्यार्थी दशेकडून शिक्षकी पेशात मी केलेल्या पदार्पणाचं. नवीनच मिळालेली आणि आयुष्यभरासाठी जिवलग झालेली सखी आणि तिच्याबरोबर केलेल्या उनाडक्यांचं, लग्नासाठी आईवडिलांनी केलेल्या प्रयत्नांचं, त्यांनी आणि दादांनी नेहमीच दिलेल्या आधाराचं,
हे गाठोडं पण छानशा आनंदी आठवणींनी खचाखच भरलेलं होतं. ही गाठोडी बघत असतानाच मला एक छोटंसंच पण घाईघाईत बांधलं गेलेलं गाठोडं सापडलं होतं. आणि ते होतं माझ्या नो मंगनी चट ब्याह झालेल्या लग्नाचं. सगळं इतक्या पटपट झालं होतं, त्यामुळे गाठोडं लहान होतं, पण मनाच्या फार जवळचं होतं आणि कायमच राहील. ही गाठोडी उघडत असताना अचानक माझं लक्ष एका उघड्या गाठोड्याकडे गेलं. हे गाठोडं उघडं आहे कारण हे आहे वर्तमानाचं गाठोडं. तसं पाहायला गेलं तर हे गाठोडं पण भूतकाळाचं होऊ शकतं, पण मी त्याला वर्तमानाचंच गाठोडं म्हणणार आहे. यात खूप गोष्टी आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच केलेला विमान प्रवास, अमेरिकेत झालेलं आगमन, नवीन पाहिलेल्या गोष्टी, मुलींचे जन्म, त्यांचं बालपण, टीनेज आणि आताच्या झालेल्या त्या छानशा तरुणी, त्यांची आई होण्यापासून मैत्रीण होण्यापर्यंतचा प्रवास. हे गाठोडं आहे जोडीदाराबरोबर आणि मुलींबरोबर घेतलेल्या छानशा अनुभवांचं आणि मुलींची होत असलेली प्रगती बघून झालेल्या समाधानाचं. हे गाठोडं अजून काही वर्ष तरी बांधायचं नाही असं मी ठरवलंय, कारण यात सतत भरच पडणार आहे. तर ही सगळी गाठोडी माझ्या खूप आवडीची आहेत, माझ्या खूप जवळची आहेत, मला आनंद देणारी आहेत. तुमच्याकडे पण अशी गाठोडी असतीलच ना? तुम्हीही ती बाहेर काढा आणि त्यातली फक्त आणि फक्त आनंदाची गाठोडी सोडवा. मग बघा तुमचा दिवस किती छान जातो ते. धन्यवाद.